आणि यानंतर आपण साताऱ्यात जाऊयात। उपमुख्यमंत्री अजित पवार बोलतात एका कार्यक्रमामध्ये, पाहूया। मग चला म्हणले तिथं जाऊन आपण तोडून टाकू दे। आता काय यांना म्हणावं, असं कुठं असतं का? कधी कधी निसर्गाने 72चा दुष्काळ जुने लोक सांगतात, आम्ही लहान होतो परंतु आला ना एकदा 72चा दुष्काळ। त्याच्याही नंतर वेगवेगळे दुष्काळ आले। दुष्काळाने खचून जायचं नसतं आणि त्याच्यातून पुन्हा माणसाला उभं करायचं असतं। ते काम आज महायुतीचं सरकार करते। केंद्राने टीम पाठवली, ती टीम सगळीकडे बघते। आम्ही केंद्राकडनं पण निधी मिळवण्याचा प्रयत्न करतोय। आज वेगवेगळी विकासाची कामं आपल्याला करायची आहेत। मधल्या काळामध्ये थोडंसं तुम्ही विरोधी पक्षामध्ये असल्यामुळं तुमच्या विकास कामाला काही खीळ बसली, त्याला पुन्हा आपल्याला जोर द्यायचा आहे। आणि हा जोर देत असताना मला अनेकदा सुनील बादे सांगायचे की दादा, आमचा रहमतपूरचा एसटी स्टँड, माझी नगरपालिका आणि एसटी महामंडळ असं एकत्र मिळून प्लॅन केला तर चांगला होईल। परंतु तो काही ना काही निमित्तानं तो राहून गेला आणि अशा पद्धतीनं ते सगळं अडचण आली। त्याच्यामध्ये मी मागच्या काळामध्ये असताना मला वाटतं काही 50 कोटी रुपये मी दिलेले होते रस्त्यांच्या कामाकरता, परंतु अतिशय निकृष्ट दर्जाचे। तेव्हा जाहीर पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडतो आहे साताऱ्यामध्ये, आणि यावेळी बोलताना मला अनेक ठिकाणी टार्गेट केलं जातं असं सूचक वक्तव्य